आज सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य संत शिरोमणी तुकाराम महाराज नेमकं संसाराची अवस्था काय आहे आणि संसाराला आल्यानंतर काय करावं याची महती सांगणारा, याची दिशा दर्शक असणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी महाराज आपल्याला एक विचार करायचा आहे. मी बऱ्याच वेळी सांगतो, गेल्या प्रवचनामध्ये सुद्धा सांगितलं. अभंग पाठ करावे का अभंगाप्रमाणे वागावं? ज्ञानेश्वरी पाठ करावी का ज्ञानेश्वरीच्या ओवीप्रमाणे वागावं? रामायणाचा अर्थ सांगावा का रामासारखं वागावं? आपल्यापेक्षा पोपटाचं जास्त पाठ असतं महाराज. मिठू मिठू बरं का, कसं काय चाललंय, राम राम या बसा, पण त्याचा उद्धार होत नाही. का तर पाठांतरापेक्षा अनुभूती महत्वाची महाराज. आम्ही कीर्तनकार आहोत, प्रबोधन करतो, जगाला सांगतो, प्रबोधन करून सांगतो. पण ज्याला बोलता येतं, ज्याला प्रबोधन करता येतं, ज्याला समाज मंत्रमुग्ध करता येतो, ज्याला गाता येतं, ज्याला बोलता येतं, जो वक्ता आहे तो कीर्तनकार असतो. ज्याला नीट बोलता येतं तो कीर्तनकार आणि ज्याला नीट वागता येतं तो महाराज. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पण या अभंगातून महाराज विचार आपल्याला एक करायचा आहे. हजारो वर्ष झाली आम्ही परमार्थ करत आलो, बरीच वर्ष झाली आम्ही परमार्थ करत आलो. प्रत्येकाला माहिती आहे हा जो आपला जन्म आहे, हा जन्म दुर्लभ आहे. दुर्लभ जन्म आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला आपल्या देहाची किंमत नाही, आपल्याला देहाचं मूल्य कळलेलं नाही. अमूल्य असणारा नरदेह आपण देवाच्या ऐवजी प्रपंचाकडे वळवला, स्वार्थाकडे वळवला. आणि देवाकडे आणि देवाच्या ऐवजी प्रपंचाकडे वळवला तर आमच्या या देहामध्ये आम्ही का जन्माला आलो हे आम्ही नक्कीच विसरून गेलेलो आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. लाखो वेळा आपली फजिती झालेली आहे. पण जन्मतोय, मरतोय, त्रास आहे, अनेक वेदना आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला त्या योग्य वाटतात, आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. बऱ्याच वेळी सांगून जातो, वरचा स्वर्ग नरक यदा कदाचित मला माझ्या अज्ञानामुळे माहीत नसेल. कधी मी जाऊन आलो नाही आणि जे जातात त्याच्यावर माझा विश्वास नाही. पण मला या कलियुगामध्ये सुद्धा दोन नरक प्रकर्षानं जाणवतात. पहिला नरक ज्यावेळी आपला जन्म होतो, आपल्याला आपली आई त्या बाळूत्यात पाळण्यात कशात तरी लपाट्यात गुंडाळते. आपल्याला कुठल्याही गोष्टीचं भान नसतं. लहानपणी त्या पाळण्यामध्ये, त्या बाळूत्यामध्ये, त्या फडक्यामध्ये आपण विष्ठा करतो. त्या विष्ठेमध्ये हात, पाय, अंग, शरीर लेडबाड होतं माझ्या भाषेमध्ये. आणि लहान मुलाला सवय आहे कसलाही हात तोंडात घालणे. भरलेला हाताला जो नरक लागलेला आहे तो हात, त्याचं शरीर पूर्ण त्या नरकामध्ये बरबटतंय, फिरतंय, ओरडतंय, आक्रोश करतंय. तो भरलेला हात, त्या विष्ठेचा हात ते तोंडात घालतंय, आवर्जून चोखतंय. हा साऱ्यात मोठा पहिला नरक मला वाटतं महाराज. हा नरक परवडला, याच्यापेक्षा महाभयानक पुढचा एक नरक आहे. कारण या लहान मुलाला कळत नाही मी विष्ठा केली आहे, माझा हात घाण झालेला आहे, माझं शरीर विष्ठेनं भरलेलं आहे, हे त्या लहान मुलाला कळत नाही. पण ज्यावेळी आपण म्हातारा होतो, झाल्याहीन शक्ती नाके डोळे गळती, सोडून या पळती रांडापोरे. त्या म्हाताऱ्याला एका खोलीत टाकलेलं असतं. त्या म्हाताऱ्याला किंवा म्हाताऱ्याला हलता येत नाही. इंद्रिय गलित गात्र झालेली असतात, शरीराची हालचाल होत नाही. एका जागेवर पडू नये.
आणि त्या जागेवर त्याची विष्ठा होते. गोनपाटाच्या बाजूला सरकावं म्हटलं तरी सरकता येत नाही. लहानपणी त्याला कळत नव्हतं विष्ठा म्हणजे काय. आता कळतंय की मी विष्ठेत बुडायला लागलोय, माझं शरीर विष्ठेमध्ये भरतंय, पण तरी सुद्धा त्याला बाजूला सरकता येत नाही. याच्यापेक्षा मोठा नरक मला तरी वाटतं या कलियुगात दुसरा नाही. तरी सुद्धा आम्हाला पुन्हा जन्माला येऊ वाटतं, आयुष करावी वाटती, मजा करावी वाटती. किती दिवस मजा करणार आहेत आम्ही, किती दिवस. मी नेहमी म्हणतो माझं 45 वर्ष वय झालं महाराज, 45 वर्ष वय झालं. अजून कशी तरी 10 जरा बरी जातील असा एक अंदाज आहे, गॅरंटी नाही, अंदाज आहे. का जेवढी मान मर्यादा मागातल्या 10 वर्षात घरच्याची मला होती, गेलं की तांबे भरून देणं, जेवलाव का म्हणणं, बरं चाललंय का, काय दुखतंय का. महाराज आता ते बंद झालंय, वय वाढलं ना. अजून 10 वर्षानं मला वाटत नाही की मला कोण नीट बोलतील. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासेले घर तुंकोनिया. माझी पत्नी सुद्धा मला म्हणणार आहे म्हातारं मारणं कसं काय की. आणि लेकरं तर आजकालची नादच करू नका. लय लय मायाळू लेकरं जन्मली का. माझ्या बापाचा मी माझ्या आयुष्यात विचार केला नाही. माझ्या मुलांनी माझा विचार का करावा, त्यांच्याकडून मी अपेक्षा का ठेवावी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमय. पण आम्ही विसरून गेलो. माझी मुलं पुढं वाढू लागली. मग मी विचार केला बाबा आताच बायको नीट बोला ना. पोरं किती मोठा प्रपंच करावं. ज्याने 100-200 एकर जमीन घेतली त्याची पोरं म्हणते ती माझा बाप शहाणा नाही, आणि माझ्या बापाला कळत नाही. दुसऱ्याचा बाप असं तर 500 एकर घेतली असती. कोणी सांगावं की मुलगा, कोणत्याही बापानं म्हणावं की माझा मुलगा समाधान आहे या संसारामध्ये, की माझ्या बापानं भरपूर कमवलं, असा कुठलाच मुलगा अजून तरी जन्माला नाही. मग कुणासाठी अट्टास करायचा. मी ठरवलंय. मुलगा बी चांगलं म्हणत नाही, बायको बी चांगली म्हणत नाही. मग जर मला माझ्या घरचेच चांगलं म्हणत नसतील तर हा संसार, हा उदोप्याप, कुणाचा तरी बांधटो करणं, ह्याच्याबरोबर भांडणं करणं, त्याला काहीतरी म्हणणं, कोर्ट कचेरी मी का करू 5 वर्षासाठी महाराज, असं मला वाटतंय. कारण 10 वर्षानं माझ्या हातात नसणार आहे. आणि हीच 10 वर्ष ही 10 वर्ष सुखानं, समाधानानं, आनंदानं घालवायची. पण बांधटो करून समाधानानं जात नाही ती, चोऱ्या करून बी जात नाही ती, वाईट वागून बी जात नाही ती. मग मी चांगलं वागायचं ठरवलं महाराज या 10 वर्षामध्ये. पुढं काही का होईना. आणि ह्या वर्षात जर मी चांगलं वागलो या 10 वर्षात तर नक्कीच पुन्हा जन्म आणि मरण ही शृंखला माझी चुकणार आहे. आणि जन्म मरणाची जर शृंखला चुकली, कार उत्तमची गती तो एक पावेल. मला उत्तम गती मिळणार आहे. आणि उत्तम गती जर महाराज मला मिळाली तर माझा लहानपणीचा नरक आणि म्हातारपणीचा नरक, 2 नरक चुकल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठला नेटानं प्रपंच केला, आटासानं प्रपंच केला, हाट भरला संसाराचा, नपा पावा देवाचा, तरीच या कष्टाचा परिहार होतो. कितीही कष्ट करा त्यानं कधीही आपल्या कष्टाचा परिहार, कष्टाची परिपूर्तता होऊ शकत नाही. जे तुलाले कर्म निपजे ते जरी आदि पुरुषी अर्पिजे, तरी ते परिपूर्ण सहजे झाले जाणे. किंवा हे मदती स्तव घडले परी मी नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. मी कोण याचं स्मरण मला राहिलं नाही. माणसाचा जन्म संसार करण्यासाठी नाही. मी मागं बोलून गेलो. आपल्यापेक्षा मोठा संसार उंदरं करतात. उंदराची पेव उखळा शेंगाच्या दिवसात पोत शेंगा सापडते त्या. माणसाचा जन्म संसारिकासाठी झालेला नाही. 84 लक्ष योनी फिरून माणसाचा जन्म मिळाला आणि तो फक्त संसारात संपवला. वाईट वाटतं महाराज मला.
करू द्या हरकत नाही. पण ह्याची टोपी ह्याला फसवून वाल्या कोळ्या सावध झाला. इतका पाप केलं वाल्या कोळ्यानं, 7 रांजण भरलं. पण ज्यावेळी कळलं की तुझी बायको तुला सांभाळणार नाही, तुझा बाप तुला मुलगा तुझा सांभाळणार नाही, सोडून दिली आणि तपश्चर्या करायला गेला. आम्हाला घरची लाता घालते ती, तरी आमचं मन संसारातनं निघत नाही. म्हणजेच आम्ही संसारामध्ये पूर्ण अडकलेलो जीव आहोत. विठाला 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 विठाला. कारण या संसारामध्ये आतापर्यंत कुणी समाधानी राहिलेला नाही. ज्यावेळी माझ्याकडं छपराचं घर होतं महाराज, राजा सजी महाली, ती सौख्य प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. जोपर्यंत घरी छपार होतं तोपर्यंत दिवाण झोपायचो, तकलीफ नाही, अडचण नाही. ती असलं लावलेलं होतं तुराट्याचं झाप का काय म्हणतो आपण त्याला, झापच म्हणतो, दरवाजासारखं केलेलं. कुत्र्या मांजराचं फक्त भ्या, नेहाला चोराला तर काय विषय संपलेला होता. जोपर्यंत छपार होतं मनसोक्त गार मी माझ्या घरामध्ये झोपायचो. पत्र्याचं घर आलं, मी कुलप लावली, दरवाजा इकत आणला, 4 भांडी घेतली, म्हणजेच आमच्याकडे कुलप आली. आणि आता महाराज बंगला बांधला, अर्धोट राहिलाय पण काय हरकत नाही म्हणायला. बंगला बांधला तेव्हापासून आम्ही बंगल्यात नसतो. थोडं कालवण कुत्रं भोकलं की लगे बंगल्याच्या बाहेर येतो सारीजण मिळून. आमचं घर आमचं रक्षण करत नाही, आमचा बंगला आमचं रक्षण करत नाही, तर आम्ही आमच्या बंगल्याचं रक्षण करतो. म्हणजेच आम्ही उद्वेग वाहिला उद्वेग, दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आम्ही दुःखच भोगू लागलो. घर बांधलं, कर्ज वाढलं, घर बांधलं, पाहुणं रावल्याचं भ्या. पाहुण्याला वाटतं आता ह्याच्यापाशी बरंच काय आहे काय की. आणि खरं सांगू, पहिलं नोकरी नव्हती तेव्हा काय वाटत नव्हतं, पण नोकरी लागल्यापासून पाहुणा जर एखादा गरीबाचा घरात आला का मला तर ब्याज बसतं बघा, मागतोय काय की. आणि आता काय अवघड झालं बाबा, आणि कुणी बी येत दिलं कुणालाच काय नाही आपण, पण ब्या मात्र मनात इतकं आहे का, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. अहो आम्हाला एखाद्याला जर द्यायचं म्हणलं तर आमच्या हाताला लकवा झाल्यासारखं होतं. बघा येऊ द्या भिकारी एखादा, म्हणतो आम्ही अतिथी देव भव म्हणतो, वारकऱ्याला जीव घालणार नाही, कुत्र्याला घास टाकणार नाही, आडबाजूला बसून जेवणार. म्हणजे माणूस म्हणून जन्माला आलो पण माणसासारखं आम्ही वागायला तयार नाही. कारण उचित अनुचित जाणे धर्मनीती, उचित अनुचित जाणे धर्मनीती, दृढ भाव भक्ती मानवतो. ज्याला चांगलं आणि वाईट कळतं त्याला माणूस म्हणावं, ज्याला चांगलं आणि वाईट कळतं त्याला माणूस म्हणावं. पण आज मात्र माणसाला चांगला आणि वाईट कळेना. माणूस आज या कलियुगातला दुसऱ्याचं ऐकायला तयार नाही. जाणते तयानी सांगितले करा, अहंतेचा वारा अडोनिया, किंवा पुढे जातीयाचे उमटले माग, बांबावले जग अडराणे. साधू संतांना उपदेश केला, सद्गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती आम्ही सोडून दिली आणि मनाच्या मार्गाने निघालो. कलियुगामध्ये बऱ्याच वेळेस म्हणतो आमच्यामध्ये फक्त 2 गुण कमी आहेत. स्वतः एक काही कळत नाही आणि लोकांना सांगितलेलं आम्ही आयुष्यात ऐकलं नाही. दृष्टांत सांगत असतो. एक राजा आहे, एकुलते एक राजाला मुलगी. राजानं ठरवलं आपल्या मुलीचं लग्न करायचं आणि राजा बोल दल हालं. राजानं सांगितलं देशोदेशी हेर गेले, मंत्री गेले, प्रधान गेले, अमुक तमुक सर्वजण कामाला लागली. राजानं सांगितलं 36 गुणी जावाई पाहिजे. मग काय हो, निघालीच की माणसं इकडं तिकडं इकडं तिकडं. पण 30 गुणाच्या पुढं काही कोणच नवरदेव सापडाना. कोण नकटय, कोण वकटय, कोण हिंद्रय, कोण कसलं तरी वेगवेगळं, कोण शिकलंय, कोण काळय, अनेक प्रकारे. एकासारखं दुसरं नाही, एका ऐसे एक नाही. 30 गुणाच्या पुढे कोणच जाईना. सारी जण आली, राजाला सांगितलं. राजा सरकार म्हणले 30 गुणापेक्षा जास्त गुणाचा जावाई काय आम्हाला सापडेना, काहीतरी दोषच आहे म्हणली भलतच. मग बऱ्याच दिवसांना प्रधान आला. प्रधानानं सांगितलं महाराज माझ्याकडे एक जावाई आहे पण त्याला पण 36 गुण नाहीत. म्हणले किती आहेत? 34 गुण आहेत.
राजा म्हणला असू द्या 2 तर कमी येतं. नाही 30च्या पुढं कोणच मिळाना, 34चा मिळला. राजाला आनंद झाला, 2च कमी आहेत, हरकत नाही. लग्न लावलं, संध्याकाळी वरात निघाली. जावई बापू रथातून खाली उतरले, हातामध्ये ढोल घेतला आणि दान 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 वाजवायला चालू केलं. पहिला काळ वेगळा होता, आताचं नवरदेव नाचतात ही गोष्ट वेगळी. पण तेव्हा जर नवऱ्या माणसानं नाचलं का तर त्याला हिजड्याच्या जन्माला जावं लागतं असं म्हटलं जायचं. आताचं वेगळे. आता काय झालं, आमच्यात आणि त्याच्यात नको. राजाचा जावाई खाली उतरला, दन 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 वाजू लागला. राजा पळत, जावाई बापू असं काय करताय, अहो तुमचं लग्न आहे, तुम्ही वाजवायचं नसतं, तुम्ही रथामध्ये बसा, नसलेली प्रथा तयार करू नका, दुसरी बी जावाई असंच करतील नवरदेव. ए म्हणला आपलं लग्न आहे, आपणच वाजवणार. कटळली की सांगून सारी जण, प्रत्येक जण येतंय, जावाई बापा असं करू नका, हो तुम्ही रथावर बसा. एक म्हणला एकदाच होतंय, पुन्हा होत नाही. मग डीजेच लावणार आणि अख्खं गाव हादरवणार. अरे अरे अरे, कुणाचंच ऐकायला तयार नाही. राजा चिडला. कुणावर? प्रधानावर. प्रधानजी इकडे या. कुठं सापडलं म्हणलं, ही भाषा बदलली की हो. आपलं बी तसंच आहे महाराज. आपल्या पुरी जर चांगलं झालं ना एखाद्यानं मध्यस्थानं, तर लगी म्हणणार माझी लय नशिबाची, पहिल्यापासून चांगली, लय तर ग्रहमान नक्षत्र तार लय अनुकूल. आणि जर तिचं बेकार झालं तर तिला नाही नावं ठेवायचं, नशिबाला नाही ठेवायचं. जनस्थळ काढलं होतं त्याला, त्याच्या काय डोळ्यात दडसं वाढली होती का, स्वतःच्या लेकराचं असंच करील का? अशी आमची परिस्थिती आहे. जावई बापू म्हणले प्रधानजी कुठं सापडलं? पळतच आला. बोला म्हणले राज सरकार काय झालं? अरे असं काय करायला लागले? राज सरकार म्हणले त्यात 2 गुण नाहीत. अरे मग असं का? कोणचं ते ऐका म्हटला. प्रधानानं सांगितलं महाराज ह्याच्यामध्ये 34 गुण आहेत, फक्त 2 गुण कमी आहेत. 2 गुण कोणतं कमी? महाराज ह्याला स्वतः एक काय करावं मनानं कळत नाही आणि लोकांना सांगितलं आयुष्यात ऐकलं नाही. राजा म्हणला बाकीच्या 34ला काडी लाव तुझ्या. महाराज आपल्यामध्ये 2 गुण असावं, मला स्वतःला जर कळत नसेल तर किमान साधू संतांची प्रमाण ऐकावी, साधू संतांचा उपदेश ऐकावा आणि त्याप्रमाणे जर गेलं तरच आम्हाला या संसारातून मुक्तता आहे, नाहीतर आम्ही नक्कीच बद्ध आहेत आणि आम्हाला नरकाला जावं लागेल. विठाला हला विठाला 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 बरेच जणांच्या मध्ये तुकाराम महाराजाला प्रश्न विचारला. म्हणले महाराज तुम्ही तर म्हणताय संसार नको, संसार नको, संसार चांगला नाही का? संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये सुख नाही किंवा या संसारामध्ये कसल्याही प्रकारचं सुख नाही, समाधान नाही, पण तरी सुद्धा माणूस जोमानं करतो. खरंच मग ही संसार आम्हाला जर आमच्या मूळ स्वरूपाला आच्छादित करीत असेल, मला जर संसारा उठावे करा, हो 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 आली या संसारा उठावे करा, आली या संसारा उठावे करा, ओ आलिया संसारा उठावे करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, हो शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, हो 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 देह हे काळाचे
लिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. या संसारामध्ये किती जरी आट्टासानं संसार केला परिपूर्णता नाही. घरी 2 एकर जमीन महाराज. माझा खापरपंजा नाव माहीत नाही म्हणून खापरपंजा म्हणलो. माझा खापरपंजा म्हणायचा हे 2 एकर माझे. भावकीला पाय नाही टाकू द्यायचं 2 एकरामध्ये. लय भावकी बरोबर तुंबळ भांडणं केली खापरपंजानं. पण दुर्दैव मला त्या खापरपंजाचं नाव बी माहीत नाही आणि आठवण म्हणून त्याचा रानात एक दगड बी नाही. लय तुंबळ भांडणं केली, कोर्ट कचेऱ्या केल्या, गेला बिचारा. जमीन तिथंच आहे, जमीन तिथंच आहे. भांडणं करणारी बदलली, जमीन तीच आहे. आजा तो बी तसाच. हे बघ काय बी होती पण भावकीला लय महाराज चिड आम्हाला भावकीची. कशासाठी माहिती आहे? फक्त आम्हाला प्रपंचामध्ये सुख पाहिजे, संसारामध्ये सुख पाहिजे, संसारामध्ये आरास पाहिजे, संसारामध्ये प्रत्येक गोष्ट आमच्या मनासारखी पाहिजे. पण संसारात एक सुद्धा गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. नो हे आरुणक नवे आरणूक संसार हाती. 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 सर्व काळ चित्ती हाची धंदा. सर्व काळ हाची धंदा. देव धर्म सांधी पडले सकळ. देव धर्म सांधी पडले सकळ. सर्व काळ चित्ती हाची धंदा. सर्व काळ चित्ती हाची धंदा. देव धर्म सांधी पडले सकळ. देव धर्म सांधी पडले सकळ. नव्हे आराणूक संसारा हाती. सर्व काळ चित्ती हाची धंदा. तुकाराम महाराज सांगतात बाबा रे, खरंच या संसारामध्ये आटास नाही, आरास नाही, समाधान नाही. कारण किती जरी कष्ट केलं, काबाड कष्ट केलं तरी सुद्धा परिपूर्णता संसाराची होत नाही. असं कधी झालं का? आपलं प्रेम संततीपेक्षा संपत्तीवर जास्त प्रेम आहे. लेकरा बाळापेक्षा सुद्धा धनावर आपलं प्रेम आहे. अनेक गोष्टी पाहतो आपण, पेपरमध्ये वाचतो. तिकडे गुप्त धन कुणीतरी सांगितलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. बहिणीला मारलं, भावाला मारलं, थोरलं मारलं, धाकटं मारलं, असे बरेच काही करता येतात. म्हणजेच आमचं प्रेम संपत्तीवर जास्त आहे आणि संपत्तीवर जास्त आहे पण संततीवर नाही, म्हणजे मुलाबाळावर नाही. उदाहरण पहा. पहिला मुलगा झाला, आनंद आहे. गावात साखर आहे, आसपासच्या गावात पत्रिका वाटून नामकरण सोहळा, बँजो लावून. समजा दुसरं झालं, आसपासच्या गावात नाही पण गावातल्या गावात तरी निमंत्रण दिलं जातं. तिसरा झाला फक्त बावकीवर येतं. चौथा झाला घरातल्या घरी. पाचवा झाला आता असू द्या. सहावा झाला बासरं खाद्रावळ, लय झाली. स्वतःच्या मुलाला सुद्धा माणूस खाद्रावळ म्हणू शकतो, म्हणजे संततीला बास म्हणतो,
नको खादरावळ म्हणतो. पण असं कधी झालं? यावर्षी 1,00,000 मिळालं, दुसऱ्या वर्षी उत्पन्नाचं 2 मिळालं, चौथ्या वर्षी 10 मिळालं, पुन्हा 15 मिळालं, 20 मिळालं. असं कधी कोण म्हणला बस रे बाबा आता आपल्याला नग? मग आपलं प्रेम कोणावर आहे? संपत्तीवर आहे, संततीवर नाही. पण जाता जाता एक शब्द सांगून जात असतो, चांगली मुलं जन्माला आली, आपल्याला संसार करायची गरज नाही. करतील की हो की नाही? चांगली मुलं जन्माला आली तर आपल्याला संसार करायची गरज नाही. आणि वाईट मुलं जर जन्माला आली तर संसार कसलाच करू नका, कारण 10व्यावर जाऊन उडविल्याशिवाय राहत नाहीत. मग मुलं चांगली जन्माला आली तरीही आम्हाला संसार नाही, वाईट जन्माला आली तरीही संसार नाही. मग आम्ही तरी सुद्धा उगाचच आमची बेजारी का? हा आपल्या पुढं फार मोठा प्रश्न आहे. आणि या संसारामध्ये समाधान नाही. कोणाचं हो? कोणाचं आई समाधानी आहे? कोणी म्हणतं का हो मला माझ्यावर आई समाधानी आहे? माझी आई म्हणते की खरंच इतका छान मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. कोणाची आई म्हणते? नाही. म्हणजे माझी आई समाधानी नाही. बाप कधी म्हटला लय पोरग गुणाचं? बाप समाधानी नाही. चुलता चुलती तर महागच आपल्या बापानंच वेगळं काढले ते, त्यामुळे ते विषय तर सोडूनच द्या. मग इतकी परिस्थिती अवघड झाली महाराज आज, की या संसाराच्या हट्टासाठी आज आपण कुठल्याही थराला जायला तयार आहोत, कितीही पापाचरण करायला तयार आहोत, फक्त संसाराचा हट्ट मात्र आमच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं समाधान नाही, त्यात कसल्याही प्रकारचा आरास नाही, तरी सुद्धा आम्ही हट्टानं करतो. हे आमचं फार मोठं दुर्दैव आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. या संसारामध्ये महाराज आम्ही माणसात माणूस ठेवला नाही. तुम्ही म्हणाल असं कसं काय? पहा, आम्ही दोघं चौघजण भाऊ भाऊ एकत्र होतो. कधी कधी मालकीन आजारी पडली, अगर नाही जरी पडली उग सोंग घेऊन खालवर घाला येत होती. जावा भावातला खेळ असाच असतो. एखाद्यानं काम करावं, एखाद्यानं कुणी करून, एखाद्यानं भाकरी करावं, एखाद्यानं कालवण करावं, एखाद्यानं चूल पोतारा करावा, एखाद्यानं शेतात जावं, कामाची वाटणी. आणि तेवढ्यात कटाळा आला की तुम्हाला म्हणलंच खालवर बाय माझं दुखतंय. आपलंय का कुणाला? का कळतंय का ते वरून चापसून दुखतंय का नाही? जमायचं महाराज. मला काय म्हणायचंय, अंग राखायला जमायचं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. आणि पहिल्यापासूनच आपल्या भारत खंडामध्ये पुरुष प्रधान संस्कृती, एकत्र असताना बी बायाच्या हातात काय नव्हतं, आणि वेगळं राहिलं तरी बी हातात काहीच नाही. नवराच कारभारी, कुठं जातो काय करतो तुम्हाला पटवून सांगायला अवघड नाही. तुम्ही माणसाला माझ्यापाशी सारा हिशोब आहे, पण चुकीचं आहे तुमचं. पटवून सांगायला आम्ही सांगू जाणं कुठं गेलं कुठं राहिलं. पहिला बी तुमच्या हातात व्यवहार नव्हता, आता बी व्यवहार नाही. मग मला सांगा, काम फक्त वाढलं. मग आम्ही वेगळं राहायच्या आधी आमची बायको सोंग काय घ्यायची, मास्तरची बायको म्हणून नाटकं काय चालायची, आणि वेगळं राहायचं तिलाच नाट का? आपली पगार घरात उडतीये. आणि जेव्हा 8 वाजस्तोवर झोपणारी आमची मालकीन, जेव्हा आम्ही महाराज वेगळं राहिलो आणि बाई लागली की 4 पासून उठायला. हा अहो, इतकी इरसरीला पडली. पहाटे 4ला उठून तिनं सारं करायचं, भाकरी कालवण. पहिलं म्हणायची मी गुरुजीची बायको आहे, मास्तरी नाही, मग आपण नसते करीत, खपून जायचं. पण आता भाकरी तिच्याकडे, कालवण तिच्याकडे, झाडून तिच्याकडे, लुटून तिच्याकडे, लेकरं बाळ, माहेर बंद, आजारपण बंद, किती बी दुखू द्या, उठायचं भाकरी करायच्या. का? वेगळं राहायचं. मला सांगा, वेगळं राहण्यात सुख वाढलं का दुःख वाढलं? सुख. अंग चोरा येतंय का कुणाला वेगळं राहणाराला? आपला खांड्या बांड्या काळू बाळू हायती की कसं अंग चोरावं? मग आपण सुखाची माणसं दुःखात शिरलो, कारण माझा जन्म का झाला हे मला कळायला तयार नाही. आत्तासानं प्रपंच करायला लागलो, आणि यामुळं माझं चित्त देवाच्या ऐवजी प्रपंचात गुंतलं, आणि मी सुद्धा 1 नंबरचा प्रपंचिक झालो. विठ्ठला
प्रपंचावर जर चित्त गुंतलं तर प्रपंच आपल्या मागाटला कधीही जात नाही महाराज. एवढा दुर्लभ असणारा, एवढा पवित्र असणारा देह आम्ही संसारामध्ये संपून टाकला. संसारात सुख नाही, समाधान नाही, ह्याचा ह्यावा त्याचा द्यावा, ह्याच्यावर भांडणं त्याच्यावर केस. आणि बऱ्याच वेळी जाता जाता सांगत असतो, अजून एक ठरवलंय मी, ज्याच्यासाठी मी आतापर्यंत बांटो करतो, ज्याच्यासाठी मी अट्ठासानं प्रपंच करतो, ती तर माझा विचार करणार नाहीत हे मला आताच कळून चुकलंय. ती माघारी बोलण्यात, गुरगुर करण्यात कळायला आले मला. पुढची 10 वर्षाचं मला मरण दिसतंय, मग सांगून गेलो. मग मला एक प्रश्न पडतो, आता सध्याला मी जोर माझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत माझं भावाचं वाकडं आणलं मी पक्क. बोलत नाही तो आम्ही दोघ जण, अजिबात नाही. भाऊजाईचं ना आमचं तर कधी वारा सुद्धा नाही. बहिणीला फक्त घरी येऊ देत नाही. आई बाप तर काय हाय तर काय नाही तर काय मला माहीतच नाही. अशी परिस्थिती झाली. माझ्या जवळची सारी मी दुखवली हो, ह्या पैशाच्या नादात, ह्या प्रपंचाच्या नादात. चुलतं मालतं, भाऊजाई, दीर भावे सारी दुखवली, सासू सासरा नणंद सारी दुखवली. पण कधी कधी प्रश्न येतो, देवा पांडुरंगा, ज्यावेळी मला माझा मुलगा आणि माझी मालकीन म्हणा किंवा मुलगा म्हणा घराच्या बाहेर काढतील, तेव्हा मला राम राम घालायला तरी, गुरुजी या मानायला तरी माझ्याजवळ कोण असेल का, असंही मला वाटतं. मुलानं काढल्यावर मग आता काय करते ती, पुन्हा ती दीर भावे पुन्हा काय म्हणणार माहिती, घराच्या बाहेर काढल्यावर पहिलं कसं वाटत होतं म्हणणार, आता ह्याला असंच पाहिजे, ह्याला असंच पाहिजे, नक्कीच म्हणणार हो. मग मला सांगा, चहाला बोलवीत नाही ती, राम राम करीत नाही ती, माझ्यासाठी थोडं कधी कार कसं काय चाललंय म्हणत नाही ती. पाहिलं लय ह्यानं हवा केली, नोकरीच्या जीवावर तर लय उड्या मारले ते, मर की म्हणावं आता. मग मी ठरवलं, देवा नको रे ही वेळ येऊन द्यायची. मी माझ्या आईला चांगलं बोलायचं ठरवलं, माझ्या भावाला चांगलं बोलायचं ठरवलं. असू द्या 10 मिनटं पाणी त्यांना आगाव काढू द्या, काय मरतंय का. गेल्या वर्षी पाऊस नव्हता महाराज, गेल्या वर्षी पाऊस नव्हता, गणित कोरड्या पडल्या. मी म्हणलं असू द्या काय करावं, आली या भोगाशी असावे सादर. पण ह्या वर्षी मात्र 1-2 तास मोटर चालायला लागल्या. भावानं जर जनावर पाणी पाजायला 10 मिनटं आधी मोटर केली चालू तर माझा ताल बघावा. हा कशाचा महाराज आणि कशाचं काय, पुन्हा जगाच्या कल्याणा असं हे पाठ आहे फक्त आमचं. पण वर्तणूक तशी नाही आमची. आमच्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये बदल पडलाय, वागण्यामध्ये बोलण्यामध्ये फरक पडलाय. महाराज होऊन बोलायचं सोपं आहे, पण महाराज होऊन वागायचं अवघड आहे. आणि ही मला वागता येत नाही, ही माझी शोकांतिका आहे. आणि जोपर्यंत मला वागता येत नाही तोपर्यंत माझा नरक चुकणार आणि माझं चित्त देवाच्या ऐवजी संसाराकडेच लागणार. विठाला 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 विठाला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नव्हे आराणूक संसार हाती, सर्व काळ चित्ती हाची धंदा. सर्व काळ जागृती स्वप्नी रात्रंदिवस, विषयी लागलाय साध्यास, नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध. पाठ उठून काकडा कसा करावा बाबा, मला सुद्धा नवल वाटतं. पण मला एक जण सांगितलं, गुरुजी तुम्हाला लय सोपं आहे म्हणले. अरे इतकं लवकर उठून कसं आंघोळ करून, लय सोपं आहे. कसं, संध्याकाळी जर 3ला लाईट यायची टाईम असेल, त्याने मला उदाहरण सांगितलं, लाईटीच टाईम 3च आहे आणि भरणं करपायला लागलंय, जागील का. म्हणलं मी झोपायचंच नाही. बघा बरं का, म्हणजे जिथं मला प्रपंचाचं काम आहे तिथं झोप जाती आणि जिथं देवाचं काम आहे तिथं झोप लागते. उठा उठा साधू संत, पहा आपुलाले हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. म्हणून एक विचार करायचा आहे, माझं चित्त परमेश्वराकडे असणं महत्वाचं आहे. चित्त रंगल्या चैतन्याची होय, तेथे उणे काय निज सुखा. माझं चित्त जर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये गेलं तर मला कशाचीही कमतरता नाही. समाधान त्यांची इंद्रिय सकळ, जया ते गोपाळ अंगसंगे. ज्याच्या सानिध्यामध्ये देव आहे त्याला मात्र कसलाही त्रास नाही, त्याला प्रपंचाची भीती नाही. पण आमच्यामध्ये मात्र देव जवळ नाही, कारण आमच्यामध्ये तसा भाव नाही, आमच्यामध्ये निष्ठा नाही, आमच्यामध्ये तसं नामस्मरण नाही. नामस्मरण कसं असावं,
सर्वांना माहिती आहे. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. वृंदा असेल, सुलोचना असेल, ही राक्षस पत्नी आहेत. कयादू असेल, ह्या राक्षस पत्नी आहेत, त्या राक्षसांच्या बायका आहेत त्या. पण त्यांच्या जोरावर राक्षस सुद्धा देवाला भारी झाले. इंद्रजितानं 33 कोटी देव जिंकले सुलोचनेच्या जीवावर. सुलोचना राम 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 म्हणते. बऱ्याच वेळेस मी तो दृष्टांत सांगतो. एक युद्ध सुरू आहे, लक्ष्मणाचा आणि इंद्रजिताचं युद्ध सुरू आहे. इंद्रजित मारायला तयार नाही, 14 वर्षाचा उपवास. त्याचप्रमाणे आणखीन पत्नी असून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारा लक्ष्मण तरी एवढं अठास करून मरायला तयार नाही. काय करावं, रामाला सुद्धा पंचायत पडली. रामानं विचार केला आता काय करावं. एवढ्यामध्ये नारद मुनी हजर झाले. नारद मुनींना हात जोडले, म्हणले प्रभू बरं चाललंय. नाही म्हणले तर अवघड्यातलाच विषय. म्हणले काय झालं. अरे लक्ष्मणानं एवढे नियम पाळले पण इंद्रजित मारायला तयार नाही, काय करावं, काय त्याचं कारण आहे. म्हणले काय आहे. तर म्हणलं प्रभू रामचंद्रानं सांगितलं इंद्रजिताची बायको सुलोचना अखंड तैलधारेप्रमाणे नामचिंतनामध्ये खंड न पडता बहिर्वक्र भिंगासारखं एकाग्र होऊन राम 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 चिंतन चालू आहे. आणि जोपर्यंत हे चिंतन बंद होत नाही तोपर्यंत इंद्रजित मरणार नाही. चिंतनाचा मोठेपणा पहा. म्हणजे आता काय करावं. रावणानं सांगितलं, नारदानं सांगितलं, आपल्याकडे लागलं. म्हणला आता जाऊन बंद करतो म्हणला चिंतन. अरे म्हणले कुणाच्यानंच ती बंद करीत नाही, तुम्हाला काय करायचंय माझ्यावर सोपवा. नारद कळीचा नारद, कळकळीचा नारद. नारद गेला, रावणाकडे गेला. रावणानं दर्शन घेतलं. म्हणले या ऋषीवर्य मुनिवर्य ब्रह्मर्षी काय काम काढलं. का नाही म्हणले बरं वाटलं. कस काय युद्ध बघून आलाव का. हो बघून आलं. तुझा इंद्रजित म्हणले कुणालाच ऐकत नाही. आनंद वाटला. लक्ष्मणाला बेजार केलं. हो म्हणले पाहिलं मी, पण एका गोष्टीचं मला बरं वाटाना. नारद म्हणतोय कोणती गोष्ट. तुझ्या घरामध्ये तुझे सून तुझ्या शत्रूचं नाव घेते म्हणला, एवढंच फक्त. बघा बरं का बोलण्याची पद्धत. म्हणले काय झालं. सुलोचना म्हणली सारखं राम राम म्हणते. तुमच्या शत्रूचं म्हणला एवढीच गोष्ट सोडून बाकी सारं चांगलंय. म्हणला माझ्या शत्रूचं माझी सून. आणि थांब म्हणला आता जातो. राजा रावण तार 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 पावलं टाकत सुलोचनेच्या घराकडं ए सुलोचने म्हणून हाक मारली. सुलोचने म्हणून हाक मारल्याबरोबर तंद्री भंग पावली. नामस्मरणामध्ये खंड पडला. आणि ज्यावेळी नामस्मरणामध्ये खंड पडला त्यावेळी इंद्रजिताचं शिर आकाशात लक्ष्मणानं उडवलं. एवढी नामचिंतनामध्ये ताकद आहे. आणि म्हणून माझं चित्त नामस्मरणावर असावं, संसारात नसावं. विठाला 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 विठाला. बऱ्याच जणांकडून एक प्रमाण मी ऐकलं. एक प्रमाण हे ऐकतो. नामाबद्दल महती सांगताना काय काय गोष्टीचं तारतम्य सुद्धा आपण ठेवणं गरजेचं आहे. उदाहरण ऐकतो बऱ्याच जणांकडून. रामानं दगड टाकला, बुडला. आणि हनुमंतानं टाकला, राम म्हणून तरला. रामापेक्षा रामाच्या नामात जास्त ताकद आहे. म्हणजे असं मोदीने सांगितलं मी मोदीचं नाव घेऊन मी आपल्या माढा तालुक्यात काम करू शकतो. मोदी साहेबांना सांगितलंय अमुक अमुक काम करा, तो साहेब करतो. आणि डायरेक्ट मोदीने येऊन सांगितल्यावर होईल का नाही. म्हणजे आम्ही त्या नामामध्ये रामाचा सुद्धा थोडा कमीपणा करतोय. हे बी गोष्ट विचार केला. ह्याचे मूळ धागा कसा आहे माहिती आहे का. रामानं हातात दगड घेतला आणि टाकला, तो बुडला. हे सत्य आहे, हे त्रिकाल बाधित सत्य आहे. प्रश्न विचारला कसं काय हे घडलं. राम म्हणला अरे हनुमंता मी दगड टाकला म्हणले बुडला कस काय. आणि तू टाकलेलं तरतोय कस काय. हनुमंतानं काय सांगितलं माहिती का उत्तर. रामा जो तुझ्या हातून निष्ठाला, जो तुझ्यापासून निघून गेला, जो तुझ्यापासून लांब गेला तो बुडला. लक्षात आलं. आणि जो राम म्हणतोय, जो नामधारी आहे तो मात्र बुडत नाही. हा मूळ दृष्टांत आहे. पण काही वेळेस आम्ही भावनेच्या ओघामध्ये बोलून जातो. अजून एक भावनेच्या ओघामधला दृष्टांत आहे. राधा कृष्ण विवाह.
अनया गवळ्याची बायको राधा श्रीकृष्णाची आई यशोदा म्हणतो, ती देवकी नको आपल्याला. यशोदेचं आणि राधेचं वय समान. यशोदेची मैत्रीण राधा असल्यामुळं आणि तिला मुलबाळ न झाल्यामुळं तिनं सारखं कृष्णाला उचलून काकाला घेऊन साऱ्या गावभर फिरायचं. आणि आम्ही तुळशी विवाहाच्या ऐवजी राधा कृष्ण विवाह लावतो. म्हणजेच आम्ही काय करतो तर अधर्म करतो. आम्ही काय करतो, सांसारिक माणसं आमचं चित्त परमेश्वरावर न ठेवता कशावर ठेवलं तर आम्ही प्रपंचावर ठेवलं. म्हणून घडलं काय, अवस्था काय झाली, आमच्या देवधर्माची अवस्था काय झाली. अभंगाचं दुसरं चरण. देवधर्म सांदी पडले सकळ, देवधर्म सांदी पडले सकळ, देवधर्मासाठी पडले सकळ, देवधर्मासाठी पडले सकळ, देवधर्म सांदी पडले सकळ, देवधर्म सांदी पडले सकळ, देवधर्म पडले सकळ, देवधर्म सांदी पडले सकळ, विषय गोंधळ गाजती, विषय गोंधळ गाजतासी, देवधर्म सांदी पडले सकळ, देवधर्म सांदी पडले सकळ, विषयी गोंधळ गाजतासे, देवधर्म सांदी पडले सकळ, देवधर्म सांदी पडले सकळ, देवधर्म सांदी पडले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. जन्माला आलो, हा शरीर हे शरीर परमेश्वराचं घर असताना सुद्धा आम्ही अनेक विषयाच्या आहारी गेलो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय. या 5 विषयाच्या आहारी आपण गेलो. समाधान नाही. एक प्रश्न निर्माण होतो, माणसाला खाऊ वाटतं, प्यावं वाटतं, तृप्ती तर नाही. तृप्त तर कोणच होत नाही. कारण विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. आगीमध्ये जाळ टाकू, आगीमध्ये तेल टाकून, रॉकेल टाकून आग विझेल का तर नाही विझणार. आपण तर काय नाही, एकदा खाऊन पिऊन घेतलं म्हणजे पुन्हा सोडून द्यायचं. त्यागाशिवाय हे सुटत नाही. पहिलं प्रवचन मी ह्याच्यावरच सारं बोललेलो आहे, या खाण्यावरच बोललेलो आहे. पण आज त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. पण तरी सुद्धा या 5 विषयामध्ये आम्ही अडकलो जीव आहेत. आणि हे विषय जया ते नाकळती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. आमचं आयुष्य खाण्यावरही गेलं महाराज. चांगलं वांगाळ तळेव मळेव देव आमच्यापासून नाही. तो का म्हणे आम्ही भावहीन जीव, म्हणून या देव दुरे दूर. होईल काय 50 वर्ष झालं, खायचाच पत्ता नाही, अन्न कसलं माहीत नाही, साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पाळणं होईल आपल्याला. आणि हे जर पाळणं आपण पुन्हा काय काय माणसं म्हणतो आपल्याला जमत असतोय, का जमत नाही. बरं मी म्हणतो ठीक आहे, आपल्याला योग धारणा जमत नाहीत, मान्य आहे. आपल्याला पोट मारायला जमत नाही, हे पण मान्य आहे. किमान आपल्याला एक तरी जमेल ना, नीट वागायला तरी जमेल ना. आणि आपल्या गृहस्थाश्रमाला नीट वागता आलं, आपला देवधर्म बराचसा झाला, सफल झाला. कारण इंद्रियासी नेम नाही, मुखे राम मनोनिकाई. पण आज मात्र अशी अवस्था झाली, या विषयाच्या छंदामध्ये आम्ही काही करायला तयार आहे. एक कसाई होता. कसाईनं एक पिंजरा, त्या पिंजऱ्यामध्ये 50-50 बोकडं आणून
सोडलेली. आणि दररोज एक बोकड यायचा, त्या बोकडाच्या समोर बाहेर तसलं लाकडाचं मोठं ती कापायला नसतं का होती, त्याच्यावर तो एक बोकड कापायचा, तिथंच वाट आणि विकायचं. पण त्या पिंजऱ्यातली बोकडं मात्र काय नाही, त्यांच्या मनामध्ये शुभाशुभ नाही. उड्या मार, काय कर काय कर काय कर, सुख नाही दुःख नाही, देणं घेणं नाही. दररोज एक त्यांच्या देखत कापलं जातंय, त्या पिंजऱ्यातल्या बोकडाला त्याचं काय देणं घेणं नाही. तिथून एक सत्पुरुष चाललेले असतात. सत्पुरुषानं विचारलं, त्या कसायाला विचारलं, म्हणले बाबा मला एका प्रश्नाचं उत्तर कळलं नाही रे. म्हणले काय झालं? तू दररोज या पिंजऱ्यातल्या बोकडा देखत एक कापतोस, हो, तरी सुद्धा या पिंजऱ्यातली बोकडं निवांत कसं काय राहू शकतात? कोण मजा करतंय, कोण खातंय, कोण पितंय, कोण टकरी खेळतंय, कोण बाणटो करतंय, कोण नाही, बाण कशा टोक करते ते का नाही, म्हणजे कोण भांडणं तणं ह्यावं देवं टकरी सारा राडा, म्हणले त्याला कसं काही काहीच वाटत नाही. त्यावेळेस त्या कसायानं सांगितलं, म्हणले पाहुणं, म्हणले तुम्हाला एक सांगू, त्यांच्या कानामध्ये म्हणला मी एक लय मोठा मंत्र सांगितलाय. आणि म्हणून खुश आहे ती. हो, काय मंत्र सांगितलाय? तर प्रत्येकाच्या कानात एकच गोष्ट सांगितली, मी तुला एकट्याला फक्त मारणार नाही, तू भिवूच नको. एकच मंत्र साऱ्याला सांगितलाय. मग त्याला काय वाटतंय, आपल्या देखत ही गेलंय, आपण कवाच नाही का? मालकानं काय सांगितलंय, तुझा नंबर कवाच नाही. एक पाहतास एकाची दहाने, एक पाहतास एकाची दहाने, त्या गुणे सावध कारण त्या गुणे सावध करेन सावध कारण त्या गुणे सावध करेन एक पाहतशी एकाची दहने, एक पाहतसे एकाची दहने, एक पाहतसे एकाची दहने, एक पाहतसे एकाची दहने, त्या गुणे सावध कारण त्या गुणे सावध कारण वदन कवा एक पाहतसा एकाची धने, सावध त्या गुणे कारे नवा. तुकाराम महाराज सांगतात, आपल्या देखत आजा गेला, पंजा गेला, बाप देखत देखत मसना गेला, कोण मागं तर राहिलं नाही. जन पळबर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. महाराज हे गाव आपलं असंच राहणार आहे, जमीन अशीच राहणार आहे, की जणाचा काटाखाली सांगता येत नाही अजून पुढं. ही संपत्ती अशीच आहे, ही संपत्तीच अशी आहे. बऱ्याच वेळेस बघा एक विचार करून, पद्माक्ष राजानं या संपत्तीला मुलीच्या रूपामध्ये मागितलं. पद्माक्ष राजाची अवस्था काय झाली, सकुळ कुळी सहित संपला. या सीतेची अभिलाषा रावणानं केली, रावण संपला. कारण द्रव्याचे मागे कळी काळा चालाग, म्हणून या संग खोटा त्याचा. माणसाला वाटतं मी मरत नाही, मरत नसल्यामुळं अगदी नव्या उमेदीनं कष्टाला लागतो. किती दिवस कष्ट केल्यावर आपला प्रपंच पूर्ण होईल. तर अजून 10 जन्म जरी घेतलं तरी आपला कष्ट म्हणजे प्रपंच, आपला संसार पूर्ण होणार नाही. कारण कितीही क्षण द्या, कितीही वेळ द्या, कितीही टाइम द्या, त्याला पर्याय नाही. रात्रंदिवस जरी केलं तरी संसार पूर्णत्वाला जात नाही. अभंगाचं 3रं चरण. दिवस न पुरे
रात्रंदिवस ना पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे. मला देव आणि धर्म आमच्या जवळ सुद्धा राहिला नाही. प्रत्येक कीर्तनामध्ये मी 3 गोष्टी सांगतो. आई वडील, गर्भहत्या, या 2 तर कंपल्सरी मी सांगतो. आज सांगायचे राहून गेले म्हणून परत एकदा मागून पुढे येतो. धर्म, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. आई, वडील आणि गुरु हे देव आहेत. पितृसेवा पुण्य लादला निधान, ब्रह्म सनातन अंग संगे. पंढरीचा पांडुरंग परमात्मा आई वडिलाची सेवा करणाऱ्यासाठी पंढरपूरला आला, वारकऱ्यासाठी नाही. आई वडिलाकडे दुर्लक्ष करून जो वारी करत असेल त्याला पांडुरंग कधीही पावणार नाही. सिद्धांत आहे. कारण त्याच्या आधी तो आलाच नाही ना कुणासाठीच, पुण्यकासाठी आलाय. म्हणून ज्याने आई बापाकडे दुर्लक्ष केलं त्याला देव कधीच प्रसन्न होत नाही. कारण प्रत्येक आई वडिलांमध्ये आणि त्यांच्यातला देव नसेल तर ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, आम्हाला देव कळणार नाही. किंवा दासमोदामध्ये प्रमाण आहे, जेने अन्न दिले उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, जेने घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. अरे ज्याने अन्न दिलं, अन्न तारी अन्न मारी अन्न विकार करी, एरवी तरी साधार. म्हणजे हे जे अन्न आहे, कौरवाच्या घरचं अन्न खाणारे भीष्माचार्य यांना अन्नासाठी जीव द्यावा लागला. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, किंवा ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. त्या जर जेवण दिलं, माणूस म्हणतोय तुझ्यासाठी मरायला तयार आहे, ते जर जेवण धाब्यावर असं मग लई प्रेमाला आमच्या उत. आणि त्या जेवण्याबरोबर जर एखादा तुकडा धापा मग तर काय तुझ्यासाठी मरायला तयार आहे. 50 रुपयाच्या तुकड्यासाठी
जात मरायला तयार होतीये आणि ज्या आई बापाने जन्म दिला त्याला सांभाळायला तयारी नाही, असा वारकरी असल देव प्रसन्न होणार नाही. नक्कीच म्हणाय हरकत नाही. देव धर्म सांदी पडले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. आणखी एका गोष्टीची महाराज मला गंमत वाटते. विलोपने बुजविती तोंड. आमचं देव लय वेगवेगळं झालं महाराज. आज ज्या देवाला आकार नाही, ज्या देवाला नाही त्याला मी देवच मानत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जा नाही जोकाई मर्याई साठवाई, पुन्हा कुठं साती आसरा, आठवा मुसोबा, नववा जुटिंग, रानगा, कुठलं 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 देव आलं देव जाणे. एक हिर आमची नीट राहिली नाही. कुठल्या इतक्या आसरा आल्या देव जाणे. कधी आसराचं तोंड कोणी बघितलं? हा, आसरा आमच्या अंगात येऊन बसते त्या घुमायला लागते त्या सुरूच. मला सांगा, अंगी दैवत संचरे राम कुणाच्या अंगात शिरला, कुणाला ताप दिला? बरं देवानं द्यावं का घ्यावं? देणाऱ्याला देव म्हणावं का हिसकून घेणाऱ्याला? झाडाला ताप देऊ देऊ म्हणतंय. 7 धनाचं कोंडबळ, दारू, बिडी, सिगरेट असलं देव मागत असते. नाही देव कळला आम्हाला. देवाचा संसार आपण 7 दुर्ड्या, 7 फण्या, 7 कंगव, 7 वाट्या, 7 पोळ्या, 7 कुरवड्या, त्या 7 तर 7 आसरानं वाटोळ करून टाकलं आमचं. ताई, देव आपल्याला देतो, देव घेत नसतो. आणि जो आपल्याकडून घेतो तो देव नसतो, तो राक्षस असतो. देव धर्म सांदी पडले सकळ. आणि आमच्या अंगात येतं, आईच्या अंगात येतं. आणि नवरत असले गळास्तन अजेचे जियाले तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे गडेचे ना. आमचं जीवन त्या शिळीच्या गळ्यातल्या गलोनाप्रमाणे नवऱ्याचं. हिच्या अंगात आई येणार, आई चांगलं घुमायला चालू करणार, नवरा म्हणणारा पुढे जाणार, पाया पडणार. आई काय चुकलं? मला वाटतं महाग सरकून एक कानाखाली आवाज काढावा. म्हणे जिएसी माता म्हणे जिएसी भोगो पाहे तेसी. आई म्हणून बायकोला हाक मारणार. आई का तुझी ती? काय देवधर्म आम्हाला कळला. आणि इडूबाई लाडाची का नाही? मला सांगा, बाईला गारवा स्वसाना. किती अवघड झालं आमचं. आणि आईला कोंबडण बकरण उरपाट्या पकाचन असलं देव खात असतो. अहो, आपल्याला थोडं तरी कळलं पाहिजे हो. बऱ्याच वेळेस सांगतो, त्या देवी करताना सुद्धा कशी करावी आम्हाला अजून कळलेलं नाही. आमच्या स्वार्थाची भक्ती चालली आहे. आम्हाला स्वार्थ पाहिजे. आम्ही देव काय केलं त्या आपल्या पत्रिकेमध्ये छान लिहिलंय. देवाचं काय केलं? साधन म्हणून आपण वापर केला. देवाकडे यायचं, देवा पांडुरंगा बघ मी आज बोर घ्यायला लागलोय, लय मट पाणी लागू दे. झाला आमचा देव विषय सुटला. फुकट देवाच्या पायाकून पडत नाही. फुकट माणूस काहीच करायला तयार नाही. निष्काम भावना आमच्यामध्ये राहिली नाही. आणि यामुळं नामचिंतनाचा विषय संपला. देव साध्य पण त्याला साधन बनवलं. आणि साधन बनवल्यामुळं आज आमचा देव सांधाडात पडला. खरा देव राहिला नाही. आई वडील गुरु देव आहेत संपून गेलो. आणि आमच्या मनानं आम्ही वागू लागलो. आणि मनानं वागल्यामुळं आमचं तारतम्य संपलं महाराज. अजून एक बऱ्याच वेळेस या प्रपंचाच्या हट्टासना आम्ही काय करतो, अजून एक दृष्टांत माझा सांगायचं राहिलाय. बऱ्याच प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो. शिवलीला अमृत मधला 2रा अध्याय. गाडीवर किडा मारली, 1 बोकड मारल्याचं पाप होतं. 100 बोकडं मारली, 1 बैल मारल्याचं पाप होतं. 100 बैल मारली, 1 ब्राह्मण मारल्याचं पाप होतं. 100 ब्राह्मण मारले, 1 स्त्री मारल्याचं पाप होतं. 100 स्त्रिया मारल्या, 1 सद्गुरू मारल्याचं पाप होतं. मी मराठी शाळेचा गुरुजी त्यामुळे गणित कच्च आहे. 100 सद्गुरू मारले, त्यावेळी त्या पापाची बरोबरी एकीकडं आणि एका पोटातल्या गर्भहत्येच्या पापाची बरोबरी एकीकडं. एक जरी गर्भहत्या आमच्याकडून घडली, कोट्यावर जन्म घ्या, लाख वेळी आश्रमामध्ये सत्संगामध्ये या, रव नरक आपला कधीही चुकणार नाही. तुम्ही म्हणाल आपण नाही बाबा केलं, मग नुसता पता सांगितला होता. तुकाराम महाराज सांगतात, जेने केले पाप दिले अनुमोदन,
दोघासी पतन सारखेची. ज्यानं पत्ता सांगितला आणि ज्यानं ते पाप केलं दोघांचं एक लेवल आहे. त्यामुळे मनात आणू नका. मी आपण नुसता पत्ताच सांगितला होता की नका कुणाला पत्ता सांगू. डायरेक्ट वरचा पत्ता देव आपला घेतोय. पुन्हा पाप करू नका. आपणच म्हणतो त्या बारक्या पोराला विचारतो बाळा पाऊस केव्हा पडेल र. आपण जर म्हणलो ना त्याला काय कळतंय हो त्याच्या देव असतो की. पोटातल्या बाळात नसतो का त्यातला देव कळत नाही का. अहो ती कोंबडीच्या पिलाकडे जावा एवढा जीव नाही फडफड फड करून अंगावर येते. कुत्रीच्या जवळ जावा पिलाच्या जवळ कुत्री सुद्धा धावून आपल्या अंगावर येते हो. पण आज माणसं इतकी वाईट झाली महाराज स्वतःच्या सुद्धा बाळाचा घात करू लागली हो. काकलीचे महिमान सत्या श्री झाले जाना बापा देती अनुमोदन करती हेळण संताचे. ऐका कलीचे महिमान असत्यासी रेजले जण पापा देती अनुमोदन. कर कर काय होतंय त्याला. पण जाता जाता आणखीन एक म्हणत असतो महाराज आपण जन्माला आलो माणसाच्या पण वागायला लागलो पशुसारखं. मानसा मानसा तुझी नियत बेकार तुझ्या हुनी बर गोठ्यातलं जनावर. आणि मन तर इतकं विचित्र आहे. मन झयरी झयरी याचं न्यार रे तंतर अर सापई चुबरा त्याला उतारे मंतर. आपल्यापेक्षा भुजंग चांगला म्हणायचा. काय कसला नाग म्हणतो आपण डोंब्या नाग चांगला का तर त्याला उतारा आहे हो. पण माणसाला उतारा नाही. असं जगात कुठंच घडत नाही की स्वतःच्या बाळाला मारणारा प्राणी फक्त माणूस आहे. आणि मग जर माणसानं असं जर हत्या करत राहिलं कशासाठी तर फक्त पैशासाठी. मुलीला हुंडा द्यायची वेळ येऊ नये म्हणून एवढंच ना. पण सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. आणि मग आपण या प्रपंचाला लेकरं मारा बाळ मारा काही मारा रात्रंदिवस कष्ट करा कधीही समाधान नाही. आणि या प्रपंचामुळं देवाचं दर्शन सुद्धा या हट्टामुळं आमचं कधीही होणार नाही. कारण रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे विठोबार कुमार. जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार. हरी विठोल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर भगवान की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल गोमाई नव्हे आराणूक संसारा हाती सदंदा देवधर्म सांदी पडले सकळ विषयी गोंधळ गाजतसे रात्रंदिवस ना पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे तुका म्हणे आत्महत्यारे घातकी थोर होते चुकी नारायणी. सुंदर असणारा अभंग. संसारात आल्यानंतर नेमकं आपण काय करावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. पाप करू नका. किती जरी पाप केलं तर फेडावा तर लागणारच आहे. कारण जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुलिया. लय पुण्य केलं म्हणून आपण जन्माला आलेलो नाही. लय मोठं गेल्या जन्मात कर्तृत्व दाखवलं म्हणून मी आलेलो नाही. तर गेल्या जन्माचं पाप फेडण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहे. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. गेल्या जन्मामध्ये माझी वासना शिल्लक राहिली म्हणून मला जन्म मिळालेला आहे. लय कौतुक करू नका. लय आरशात बघून बी चालत नाही. महाराज मला म्हातारा हो अजिबात वाटत नाही. पण झालो. दात पडावं वाटत नाहीत तरीही पडतात. तोंडावर सुरकते तर नगच वाटतात पण नाईलाज आहे. हे सारं ही षडविकार आहे देहाचे. हे षडविकार प्रत्येकाकडे आहेतच. जो जन्माला आला तो संपणार आहे. त्यात अपील नाही. म्हणून लय विचार न करता आपलं लक्ष थोडं परमार्थाकडे राहणं महत्वाचं आहे. आणि जर आपण परमार्थाकडे चित्त दिलं तर चित्त रंगली आज चैतन्याची होय. आणि जर चैतन्य माझ्यामध्ये निर्माण झालं मी जर परमेश्वर स्वरूप झालो. अहम ब्रह्मास्मी आयरात्मम ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अंतत्वम असी. 4 वेदातली 4 महावाक्य. मीच देव आहे या नात्याप्रमाणे मी जर वागलो तर माझ्यातला हेवा देवा संपणार आहे. माझ्यातला दुष्टभाव संपणार आहे. माझ्यातला मत्सर संपणार आहे. माझ्यातलं द्वैत संपणार आहे. आणि मत्सराचा ठाव शरीरी नसावा लाभे विना जीवा दुःख देतो. आणि म्हणून आम्हाला यातून थोडं बाजूला व्हायचंय. पण आम्ही काय केलं. जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर आम्ही स्वतःचा घात केला. मीच माझा झालो शत्रू कैसे पुत्रदारा कैसे मित्रू. मीच माझा शत्रू झालो. मीच माझा घात केला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आत्म हात्यार घातिकी. तुका म्हणे आत्म हात्यारे घातकी. तुका म्हणे आत्म हत्यारे घातकी. तुका म्हणे आत्म हत्यारे घातकी. थोर होते चुकी नारायण. थोर होते चुकी नारायण. देव धर्म सांदी पडले सकळ. देव धर्म सांदी पडले सकळ. थोर होते चुकी नारायण. थोर होते चुकी नारायण. देव धर्म सांदी पडले सकळ. देव धर्म सांदी पडले सकळ. तुका म्हणे आत्म हत्यारे घातकी थोर होते चुकी नारायणी. तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे
आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ते परमेश्वर स्वरूप आहे. तैसा हृदयामध्ये रामो. माझ्यामधला जो जीवात्मा आहे तो परमेश्वर स्वरूप आहे, पण मायेच्या उपाधीनं तो जीवदशेला प्राप्त झालेला आहे. अष्टदा प्रकृतीची जे साम्यावस्था, तेची माझी प्रकृती पार्था, ते ना व्यवस्था जीवायसी. या जीवात्म्यामध्ये अष्टदा प्रकृती निर्माण झाल्यामुळं माणसाला देह मिळाला, पण आतमध्ये असणारं चैतन्य खूप दिवस आपल्या स्वस्वरूपाला जायचा प्रयत्न करतो. माझ्यामधलं मूळ तत्व अविनाशी आहे. नयनं छंदंती शस्त्राणी, माहिती आहे आपल्याला. माझ्यामधला आत्मा अमर आहे, कारण तो परमेश्वर स्वरूप आहे. देह बदलतो, हिकून तिकून जातो, मान्य आहे. या आपल्यामध्ये असणाऱ्या जीवात्म्यानं मायेच्या उपाधीमुळे त्याला जीवदशेला प्राप्तीला यावं लागलं, आणि त्यानं 84 लाख योनी फिरून 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 त्याला माणसाच्या जन्मामध्ये प्रवेश मिळालेला आहे. आपल्या देहामध्ये त्याला प्रवेश मिळालेला आहे, आपल्या जीवात्म्याला, परमेश्वराच्या चैतन्याला. ते चैतन्य मनामध्ये विचार करतं, खूप रे मला त्रास झाला. चिलटाच्या जन्माला गेलो, ढाकणाच्या गेलो, मुंगसाच्या गेलो, डासाच्या गेलो, बिंडुकुळीच्या गेलो, सरडाच्या गेलो, पालीच्या जन्माला गेलो. 84 लक्ष योनी फिरलो, माझा उद्धार झाला नाही. आता खूप दिवसानं मला माणसाचा जन्म मिळाला, माणसाचा आकार मिळाला, माणसाचा देह मिळाला, आणि हा माणूस आता नक्कीच माझा उद्धार करील असं आतल्या जीवात्म्याला वाटत असतं. त्याला काय माहित आहे, माणूस इतकं आयुष करण्याच्या नादात तरण्याचा म्हातारा होऊन मरून जाईल म्हणून. त्याला नाही तर वाटलं. त्याला वाटतंय माणूस म्हणून जन्माला देवासारखं दिसतंय. बघा, जनावरात देवात फरक आहे, पण आपल्यात देवात फरक आहे का? देवाला 2 डोळं, आपल्यासारखंच नाक आहे, कान आहे. देव आपल्यासारखा दिसतो का नाही? काळा असेल, गोरा असेल, सुंदर असेल, पण आपल्यासारखाच आहे. देवानं माणसाला आपल्यासारखं बनवलं का? आपल्यासारखं वागतेली म्हणून. तुम्ही म्हणसाल की आपल्यासारखं कर्मच नव्हतं काय? कर्मण्यासाठी नाही बनवलं, आपल्यासारखं वागतेली म्हणून बनवलं. म्हणून जीवात्म्याला वाटलं 84 लक्ष योनी संपल्या, बरं झालं रे बाबा, आता तरी मला माझ्या मूळ पदाला जाता येईल. म्हणून तो आत्मा आतुरतेनं आपली वाट पाहतो. तरण्याचा म्हातारा झाला, चाल सुटली नाही. पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण. पहिला बी भजन करीत होता, पहिला बी कीर्तन करीत होता, बारक्यापणापासून तो बी इतकंच गुण ह्याच्यात होतं, दुर्गुण. आता म्हातारा होता आला, त्यापेक्षा वाढत गेलं. अजून म्हातारा झाला, ह्याच्यापेक्षा जास्त बाद होणार. मग त्या आतला आत्मा म्हणतो, अरे ह्यानं माझं वाटोळं केलं, मी आला प्रवेश केला, पण माझा नक्कीच घात केला. म्हणजेच अविचारानं वागून, वाईट वागून, माझ्यामधलं जे प्रब्रह्म स्वरूप असणारा जीवात्मा आहे, त्या जीवात्म्याचा मी नक्कीच घात केला म्हणायला हरकत नाही. मग आपण कोण आहोत? आत्म हत्यारे घातकी. आपल्या आत्म्याची हत्या करणारे घातकी पापी आहेत. आणि घातकी आणखीन कुणाला म्हणावं? जयांची आघाते, ज्यांची निवतील चित्ते. म्हणजे मग दुसऱ्याचा घात करणारा मी सुद्धा 1 नंबरचा 302 वाला खुनी झालो. आत्म हत्यारे घातकी, आत्म्याची हत्या करणारा मी सुद्धा 1 नंबरचा. म्हणून देव आपल्या जवळ येणार नाही. मग तुकाराम आज पुन्हा म्हणतात, तुका म्हणे आत्म हत्यारे घातकी, थोर होते चुकी नारायणी. त्यामुळं हा नारायण माझ्यामध्ये असलाय, पण तो आम्हाला दिसला नाही, तो लक्षात आला नाही. आम्ही आमचा जन्म सारा आयुष करण्यामध्ये घालवला आणि आमचं पूर्ण वाटोळं करून घेतलं. मला या अभंगाच्या ओवीप्रमाणे आम्ही पाठ करतो, पण अभंग आम्हाला वागता येत नाही महाराज. अगदी जाता जाता परत एकदा 1-2 मिनिटामध्ये संपवतो. अभंगाप्रमाणे आचरण सर्वश्रेष्ठ आहे. आज या 11व्या दिवसामध्ये, या पंचमूर्ती प्राण प्रतिष्ठाच्या सप्त्यामध्ये आज आपण थोडासा एक संकल्प करूया महाराज. थोडा परमार्थ कमी आला चालेल, थोडं शब्द ज्ञान कमी असलं तरी चालेल, एखादा सरला तरी चालेल, एखादी भजनाची चाल हुकली तरी चालेल, पण मी माझ्या वागण्याची चाल हुकू देणार नाही.
जेवढं मला चांगलं वागता येईल तेवढा मी वागण्याचा प्रयत्न करील. हा जर मी संकल्प या ठिकाणी केला तर माझ्या या अभंगाचं चिंतन केल्याचा खरंच म्हणायला अर्थ कळला असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण तसा विचार करू, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू. आणि हा जर वागलं तर अभंग नक्कीच आपल्याला म्हणायला हरकत नाही की देव धर्मसांधी पडले सकळ विषयी गोंधळ गाजतसे. परत एकदा या परमेश्वराचं चिंतन करण्याची संधी परमगुरुवर्य स्वामीजी रामानंद सरस्वती महाराज, नाव जरी घेतलं तरी फार मोठा आदर वाटतो. एवढं असामान्य व्यक्तिमत्व, त्यांच्या या कृपाशीर्वादानं या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन करण्याचा, नवे नवे संसाराचं चिंतन कर योग जुळून आला. त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो. आणि झालेली सेवा बाबांच्या चरणी, तुमच्या सर्व श्रद्धाच्या चरणी, त्याचप्रमाणे आमचे पक्वादवादक असतील, गायक मंडळी असतील, आमचे महाराज असतील, या सर्वांचं परत एकदा निरोप घेऊन झालेली सेवा सर्वांच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 हत्यारे गाई विषयी गोंधळ
धर्मदानी पडिले गोंधळ गाजत से जय जय विठ्ठल जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल बोलिले करू वेडे वाकुडे उत्तरे कराचे माप रात